नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 29 सप्टेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वादशी आहे. नक्षत्र मघा आहे. योग साध्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:16 ते 4:46 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:53 ते 12:41 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 4:46 ते 6:16 आणि यमगंड काळ दुपारी 12:17 ते 1:46 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र हर्षल बरोबर केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी रवी केतूची युती सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे. 6व्या स्थानामध्ये रवी आणि केतूची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला दिसेल. एनर्जी लेवल पण चांगले दिसून येईल. मात्र जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे अजिबात घेऊ नका. तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. पंचमात असणाऱ्या बुध केतू बरोबर हा चंद्र पंचमामध्ये बुध केतूची युती सुद्धा होणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, परंतु तो आराम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वियातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. 4थामध्ये बुध आणि केतूची युती सुद्धा रवी आणि केतूची युती सुद्धा होणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण अशी कुठलीही कामं हाती घेऊ नका. तुमचं फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील, म्हणून तो निर्णय मात्र अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे घरातले जे पुरुष वर्ग असतील त्याच्यावर वादविवाद होऊ शकतील किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास धोका वगैरे करू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार. 3मध्ये रवी आणि केतूची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक व्यवहाराकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. तुमचे खर्च किंवा गुंतवणूक या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. अनावश्यक खर्च होऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. 10वातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. द्वितीयामध्ये रवी आणि केतूची युती सुद्धा होणार आहे. स्वतःच्या भावभावनांमध्ये नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. या संदर्भात छोटे मोठे त्रास सहन करावे लागतील. काळजी घ्या. याचप्रमाणे आर्थिक व्यवहाराकडे बारीकपणे लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवस त्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. अनपेक्षित अनावश्यक खर्च होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 2व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्याच राशीमध्ये रवी केतू युती सुद्धा होणार आहे. आजचा दिवस अतिशय त्रासाचा जाणवेल.
फिरणं वगैरे जास्त होईल, दमछाक होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कर्ज आहे, पण ते कामं पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळे स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे जास्त जाणवेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं अजिबात हाती घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तूळ रास. तूळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातला असेल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. व्ययामध्ये बुध केतूची युतीसुद्धा होणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. आर्थिक जे तुमचे ट्रान्झॅक्शन असतील त्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र स्ट्रेस, टेन्शन थोडेसे जास्त प्रमाणात जाणवू शकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज संपूर्णपणे चुकू शकतील. भाग्याच्या आहारी जाऊन किंवा भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या असेल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. लाभामध्ये रवी केतूची युतीसुद्धा होणार आहे. आजचा तो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे जे तुमचे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या असेल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दशमामध्ये रवी केतूची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये थोडंसं फसल्यासारखी अवस्था निर्माण होईल. कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातला असेल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. भाग्यामध्ये रवी केतूची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारचे काही शारीरिक व्याधीशी संबंधित त्रास होऊ शकतील. थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही आध्यात्मिक अनुभव येऊ शकतील. मात्र आर्थिक व्यवहार किंवा अधिभौतिक व्यवहाराच्या संदर्भातले कुठलेही निर्णय घेऊ नका. सांसारिक सुखाच्या संदर्भातले सुद्धा निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या असेल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. अष्टमामध्ये रवी केतूची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. वैवाहिक जोडीदार वादविवाद आजच्या दिवशी वाढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे येणार 2 ते 3 दिवसामध्ये लक्ष देणं गरजेचं राहील. त्या संदर्भात काही वेगळे निर्णय तुमच्याकडून येऊ जाऊ शकतील. तुमच्या मानसिकतेवरती लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या असेल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. सप्तमामध्ये रवी केतूची युतीसुद्धा होणार आहे. आजचाच दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास आजच्या दिवशी डोक्यावर करू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र तुम्हाला बऱ्याच प्रमाणात अलर्ट राहावं लागेल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध टोक गाठू शकतील आणि गैरसमजामधून सर्व प्रकारच्या त्रासांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात करू नका. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 29 सप्टेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.